जल्लोष जयंतीचा। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा, माझ्या भीमाच्या तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय। हरपण समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय। भीमाईच्या वासराचा हे रामजीच्या लेकरा, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमा राजा रैतेचा वाली सांगा कशी नजर वळलं वाकडी। हाय मातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी हो। आज भीमराज की बेटी ने तो जय भीमवाली, भीमराज की बेटी ने तो जय भीमवाली। धन्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मनुस्मृती जाळून या देशातल्या केवळ दलित समाजातल्या नव्हे तर समस्त स्त्री जातीचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे। फिरायला लागले इथे साऱ्यांच्या नजरा, मी महोत्सव जल्लोषात होतो साजरा। जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी जाम चटा कबीरा कह। माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमक। पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा। बाबासाहेबानं दिलं संविधान, माझ्या भीमानं दिलं संविधान। भीम वाल्याच्या नादी लागायचं नाही, जरा जोरदार टाळ्या। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही जाणार आहोत वरली येथे जांभोरी मैदानामध्ये। जांभोरी मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे, त्याचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीशी जोडलेला आहे। तो इतिहास जर तुम्हाला माहिती नसेल तर तो काय आहे ते आपण कार्यक्रमातून माहिती पडेलच, त्यासाठी तुम्हाला कार्यक्रम बघावा लागेल, पूर्ण बघावं लागेल। मित्रांनो, जांभोरी मैदानमध्ये जयंतीचं 3रं वर्ष आहे। तिथे जयंती खूप मोठ्या स्केलवरती साजरी केली जाते। विश्वातील सर्वोत्तम संविधान लिहून प्रत्येकाला प्रगतीच्या वाटा खाली करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती व त्यामध्ये माता रमाई यांची 126वी जयंती, तसेच बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या लग्नाचा 118वा वाढदिवस असा एकत्रित 16 राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती आणि भीमोत्सव समिती वरली यांच्या वतीने जल्लोष जयंतीच्या नावाने आयोजित करण्यात आला आहे। मित्रांनो, या कार्यक्रमामध्ये काही लोकप्रिय कलाकार आहेत जे आपली कला सादर करणार आहेत। तसेच राष्ट्र निर्माते बाबासाहेब आंबेडकर ॲनिमेशन मूवीचं पोस्टर रिलीज होणार आहे। दुसरी मूवी आहे जिचं नाव आहे राष्ट्र निर्माते, त्याचंही पोस्टर रिलीज होणार आहे। बाबासाहेबांवरती आधारित नवीन सॉन्ग तयार केलं आहे, तर त्याचंही लॉन्चिंग होणार आहे। मित्रांनो, लावणीमध्ये सर्वप्रथमच की जय भीमवाल्यांच्या नादी लागायचं नाही ही मेघा गाडगे यांची लावणीचं प्रमोशन होणार आहे। डान्स, लेझिम असे अनेक कार्यक्रम होणार आहे तिथे।
तर मी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता मी निघणार आहे जांभोरी मैदानाकडे. सर्वांना क्रांतिकारी मानाचा कडक जय भीम. आवाज आला पाहिजे. जय भीम. यकीनन भीम न होते तो ये आजादी नहीं होती. उनका कहना मान लेते तो बर्बादी नहीं होती. यकीनन भीम न होते तो ये आजादी नहीं होती. अगर उनका कहना मान लेते तो बर्बादी नहीं होती. चलिए आइए आजादी बनी दुल्हन मगर कैसे, क्योंकि मेरा भीम दूल्हा ना होता तो ये शादी नहीं होती. माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा. माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा. लय दिमाग न केला सगळे तयार झाले पाहिजे. माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा. माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा. लय दिमाग न केला तो करार पुण्याचा. लय दिमाग न केला तो करार पुण्याचा. माझ्या भीमाचं कपाळ, माझ्या भीमाचं कपाळ उंच चकाक ते झाड. उंच चकाक ते झाड. माझ्या भीमाचं कपाळ उंच चकाक ते झाड. त्याला हिमालय लाग खाली झुकते आभाळ. त्याला हिमालय लाग खाली झुकते आभाळ. हा माझ्या भीमाच्या डोळ्यात अरे आए गए ऐसे नजारे कभी ऐसा नजारा देखा नहीं. आए और गए. आए गए ऐसे नजारे कभी ऐसा नजारा देखा नहीं. आज झांक कर देखा आसमां पे तो भीम जैसा सितारा देखा नहीं. माझ्या भीमाच्या डोळ्यात तेज सूर्याचं झाकत. माझ्या भीमाच्या डोळ्यात तेज सूर्याचं झाकत. जग पाहिलं डोळ्यात त्याचं डोळ्याचं दिपत. माझ्या भीमाची ही काठी, माझ्या भीमाची ही काठी जीव भावाला आधार. माझ्या भीमाची ही काठी जीव भावाला आधार. जिथं उभारली तिथं वैदिक कापाचे थरार.
माझ्या भीमाच्या कोटाला दादा कदम सोन्याचा लई दिमाकन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लई दिमाकन केला तो करार पुण्याचा 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 राजगुरु बेटा आ जाओ। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। सांदण्याची छाया कापराची काया सांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता
हे जे परफॉर्मन्सेस होत आहेत त्याचा एक मीटर थर्मामीटर हा एकापेक्षा एक वाढत जाणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी बसून घ्यावे ही पुन्हा एकदा विनंती करते मी. आणि यानंतर आता दीक्षा शिर्के प्रसिद्ध गायिका या इथं येणार आहेत आणि युगाची गुलामी जातीला पातीला ही गाणी त्या इथं सादर करणार आहेत. प्लीज दीक्षा. आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि वरळी भीमोत्सव यांच्या विद्यमानं आज या ठिकाणी जल्लोष जयंतीचा हा जो कार्यक्रम सादर करण्यात येत आहे त्या सगळ्यासाठी आपणा सर्वांना खूप खूप सदिच्छा. बाबासाहेबांच्या जयंतीचं पर्व हे खऱ्या अर्थाने एक उत्साहाचं पर्व असतं आणि बाबासाहेबांनी या देशातल्या तळागाळातल्या व्यक्तीला माणूस म्हणून जो जगण्याचा हक्क बहाल केलेला आहे त्यांचं माणूसपण अधोरेखित करण्यासाठी या देशातले स्त्री पुरुष यांना समानतेच्या वाटेवर त्यांना जो विचार दिलेला आहे आणि म्हणून म्हणावं वाटतं की नारी के सन्मान में बाबा साहब मैदान में, नारी के सन्मान में बाबा साहब मैदान में. आणि हाच बाबासाहेबांच्या स्त्री मुक्तीचा विचार सांगणारं हे गीत आपण सगळ्यांसाठी सादर करते आहे. कवी म्हणतात आया बायांनो कोण्या म्हणून घातले बंधन पोथी लिहून बायांची अक्कल म्हणे गहाण पुरुषी धाकात सदा राहाण. या देशात धर्मसंस्थेच्या कायद्यानुसार अर्थात मनुस्मृतीच्या कायद्यानुसार बाईनं आपलं जीवन हे चार भिंतींच्या आतच जगावं. तिला तिच्या सगळ्या हक्क अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं. पण धन्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मनुस्मृती जाळून या देशातल्या केवळ दलित समाजातल्या नव्हे तर समस्त स्त्री जातीचा त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. समस्त स्त्री जातीचा. आणि म्हणून गाण्याचे कवी पण स्मृतीची होळी मी करीते, पण स्मृतीची होळी मी करीते. दास्याचा तुरुंग फोडीते, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते. बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झाल्यावर पती हा देव. बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झाल्यावर पती हा देव. म्हातारपणी पोरांना व्हावं असा जीवनी सेवा भाव. एक स्त्री या देशामध्ये कायम एका पुरुषी व्यवस्थेच्या अंतर्गत कशी राहील. बालवयामध्ये बापाचं नाव लगीन झाल्यावर पती हा देव. म्हातारपणी पोरांना भ्यावं असा जीवनी सेवा भाव. पण खऱ्या अर्थानं ही गुलामीची जोखडं ज्या महापुरुषांनी आम्हाला झुगारून द्यायला सांगितली त्या महापुरुषाची, त्या आमच्या उद्धारकर्त्याची, त्या आमच्या बापाची जयंती आहे. आणि म्हणून हा जयंतीचा उत्साह तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून स्त्रीचं अस्तित्व कायम एका पुरुषाच्या अधीन न राहता ते कायम स्वतंत्र असावं. बाबासाहेब म्हणतात की एखाद्या सुसंस्कृत समाजाच्या उन्नतीचं मोजमाप जर ठरवायचं असेल
तर त्या समाजातल्या स्त्रियांची किती प्रगती झाली यावर ते अवलंबून असेल, अन्यथा नाही. I measure the progress of a community by the degree of progress which women have achieved. आणि म्हणून बाबासाहेबांच्या हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आम्ही कवी गायकांनी शाहिरांनी आपल्या गाण्यात मांडलेला आहे. आणि म्हणून गाण्याचे कवी म्हणतात, बालवयामध्ये बापाचं नाव, लगीन झालं बर पती हा देव, म्हातारपणी पोरांना व्याव, असा जीवनी सेवा भाव. पण गुलामी ह्या गुलामी मिळावी तोडी दे, ह्या गुलामी मिळावी तोडी दे, दास्याचा तुरुंग फोडी दे, स्त्री दास्याचा तुरुंग फोडी दे, दास्याचा तुरुंग फोडी दे, स्त्री दास्याचा तुरुंग फोडी दे, दास्याचा तुरुंग फोडी दे, स्त्री दास्याचा तुरुंग फोडी दे, दास्याचा तुरुंग फोडी दे, स्त्री दास्याचा तुरुंग फोडी दे. हॅलो. यानंतर मी गायक प्रशांत शिंदे यांना इथे आमंत्रित करतोय. ख्यातनाम गायक प्रल्हाद शिंदे यांचे ते नातू आहेत आणि ही जी भीमोत्सव समिती आहे गेल्या 3 वर्षापासून दिवसरात्र मेहनत करून असा जो मोठा सोहळा आयोजित करतोय, त्या आयोजनाच्या संदर्भातलं हे एक टायटल सॉन्ग एक प्रकारे आमचे प्रशांत शिंदे यांनी तयार केलेलं आहे. सगळ्या दीक्षा आणि बाकी लोकांना विनंती करतो की त्यांना कोरस द्यायचा आहे. प्रशांतजी, एकदा जोरदार टाळ्या प्रशांत शिंदेसाठी. हे गाणं कालच रेकॉर्डिंग झालं आणि खास तुमच्यासाठी गाणं बनवलेलं आहे. आमचे कदम सर, मिश्रमजी सर, वानखडे सर, कांबळे सर, सगळे मान्यवर बसलेले. त्यांनी सांगितलं गाणं असं बनवा का लोक उभं राहिले तरी पाय हल्ले पाहिजे त्यांचे, म्हणून हे गाणं आवडून दीक्षा चॅनलला टाकलं आहे. दीक्षा मीडिया चॅनल आहे, त्या चॅनलला गाणं टाकलं आहे, सबस्क्राईब करा आणि हे लोकांपर्यंत पोचू द्या का जांभुरी मैदानामध्ये जयंती भीम महोत्सव कसा साजरा होतो. अरे फिराया लागल्या, कसे डोळे एकदम चकमक 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 होतात. म्हणजे भीम महोत्सव आला ना तर लोकांना एक उत्सव वाटतोय, अरे आज जांभुरी मैदानामध्ये भीम महोत्सव आहे, मग त्याची वाट बघतात. कशी? अरे फिराया लागल्या, फिराया लागले इथे साऱ्यांच्या नजरा. नाचू शकता, उभं राहून नाचू शकता तुम्ही, तुमच्यासाठी गाणं बनवलंय. फिराया लागल्या, हो फिराया लागल्या इथे, अरे फिराया लागल्या इथे साऱ्यांच्या नजरा. 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 भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा. भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा. अरे वरळी विभागात जांभुरी मैदानात
जयंती सोहळा मोठ्या थाटात करतात भीम सैनिकांचा तिथं लय होता रारा भीम सैनिकांचा तिथं लय होता रारा भीम सैनिकांचा तिथं लय होता रारा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा महोत्सव जल्लोषात होतो साजरा महोत्सव जल्लोषात होतो साजरा कारण ह्या कार्यक्रमाला महिला लोकांचा लय उत्सव होतो एवढी मेहनत केली त्या लोकांनी महिलांसाठी अरे महिला मंडळाची यंदा जयंत तयारी हे महिला मंडळाची यंदा जयंत तयारी निळा फेटा शोभतो या बघा शिरावरी शोभतो या भागाशी राहवरी गौराने त्या देती अरे गौरवाने देती अहो जय भीमचा नारा गौरवाने देती त्या जय भीमचा नारा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा सगळ्यांचे हात वर करून टाळ्या झगमगाट दिसतो या लखलखाट अगं झगमगाट दिसतो या लखलखाट मोठ्या आनंदाने करतात सेलिब्रेट दिसतो या लखलखाट मोठ्या आनंदाने करतात सेलिब्रेट अरे कापून या केक या वर्षी लय मोठी केक येणार आहे अरे कापून या केक आतिषबाजी तमारा कापून या केक आतिषबाजी तमारा तुम्ही गाणार का कापून या केक आतिषबाजीचा मारा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा अरे फिराया लागल्या हे फिराया लागले इथे साऱ्यांच्या नजरा फिराया लागले इथे साऱ्यांच्या नजरा फिराया लागले इथे साऱ्यांच्या नजरा डॉक्टर आंबेडकरांचा फिराया लागले इथे साऱ्यांच्या नजरा भीम महोत्सव जल्लोषात होतो साजरा 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 थँक्यू जय भीम नमो बुद्धाय हॅलो तर हा जयंतीचा जल्लोष वाढत चाललेला आहे आणि तुम्हा सगळ्यांचा जोश सुद्धा वाढत चाललेला आहे आणि एकाहून एक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आपण आज या स्टेजवर सन्मानित करणार आहोत भीमोत्सव समन्वय समिती 2024 यांच्या वतीने आजचं हे आपलं जयंतीचं 3रं वर्ष आहे गेल्या 3 वर्षापासून आपण जांभोरी मैदानामध्ये मोठ्या संख्येने इथे जमता आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करता ही जयंती
विचारांची जयंती व्हावी या उद्देशाने आपण राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती ही 2015 रोजी स्थापन केली होती. बाबासाहेबांच्या जयंतीचं 125वी वर्ष हे संपूर्ण जगात धूमधडाक्याने साजरं झालं पाहिजे असा त्यामागचा उद्देश आमचे मार्गदर्शक डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, निखिल मेश्राम सर आणि सगळी टीम यांनी केला होता. आणि आपल्या शब्दाला जागून त्यांनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या अतिभव्य मैदानामध्ये राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी केली आणि संपूर्ण जगाने या जयंतीची दखल घेतली. युनायटेड नेशन्सचं जे हेड ऑफिस आहे तिथे बाबासाहेबांची ही जयंती कशी साजरी झाली, जवळजवळ 50,000 लोक या कार्यक्रमाला आले होते आणि जगभरातून सगळे मान्यवर आले होते. युनायटेड नेशन्सच्या हेड ऑफिसमध्ये या जयंतीची दखल घेतली गेली आणि आम्हाला सन्मानित करण्यात आलं. आणि तिथूनपासून हा जो समितीचा प्रवास आहे तो सतत सुरू आहे. वर्षातही आपल्या सगळ्या मुलांना घेऊन आपण मंचावर यायचं आहे आणि असं करत करत हे सतत 8 वर्ष ही ॲक्टिव्हिटी आपण मुंबईमध्ये करतो आहोत. सरांच्या सोबत अनेक सहकारी जे इथे जॉईन झाले, मग आमचे GST कमिशनर निखिल मेश्राम सर असतील, इंडियन फॉरेन सर्व्हिसचे आमचे राजेश गावंडे सर असतील, डायरेक्टर मिलिंद उकेजी असतील, विजय वाघमारे सर असतील, वारभुवन सर आहेत, कैलाश पगारे सर आहेत, उत्तम खोब्रागडे साहेब आहेत, असे सर्वच IAS, IPS, IRS ऑफिसर्स, IFS ऑफिसर्स या सर्वांनी एकत्र येऊन बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपण काही देणं लागतो, त्यांचं ऋण आपण थोडं तरी फेडूया या भावनेतून एकत्र येऊन हा घाट घातला. आणि मग त्यातूनच हे ऐतिहासिक जांभोरी मैदान आपण फायनल केलं. या जांभोरी मैदानाला एक इतिहास आहे. गोलमेज परिषदेमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्व समाज बांधवांची बाजू मांडत होते त्यावेळेस बाबासाहेब या अस्पृश्य समाजाचे नेते नाहीत आणि मीच अस्पृश्य समाजाचा नेता आहे असा दिखावा करायचा प्रयत्न महात्मा गांधी यांनी केला आणि त्यांची इथे सभा झाली. या सभेमध्ये आपल्या आंबेडकरी बंधूंनी त्यांना काळे झेंडे लावून, काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. ती सभा होऊ दिली नाही आणि भारतातून असंख्य हजारो तारा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये धडकल्या आणि त्यानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच एकमेव अस्पृश्यांचे नेते आहेत याच्यावर शिक्कामोर्तब झालं. असं हे ऐतिहासिक मैदान जांभोरी मैदान, इथे आपण जाणीवपूर्वक बाबासाहेबांची जयंती साजरी करतो. वर्षाताई, जितकी लोक असतील त्यांना घेऊन वर या, आपल्याकडे वेळ कमी आहे. जी लोक असतील त्यांना घेऊन वर या. आणि म्हणून या मैदानाचा इतिहास आणि त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला जितक्या वस्त्या आहेत, मग ते आमचं प्रेमनगर असेल, मायानगर असेल, सिद्धार्थनगर असेल, रमाईनगर असेल, जिजाईनगर असेल, गौतमी नगर असेल, कांबळे नगर असेल, पठाणचाळ असेल, BDD चाळ असेल, अशा जवळजवळ 40-50 वस्त्यांमध्ये आपली ही लाखोच्या संख्येने बाबासाहेबांना मानणारी लोक राहतात. मग पॅन्थरपासूनचा सगळाच इतिहास याचं पहिलं प्रतिबिंब हे या वरळी परिसरात उमटत असतं. तशा अर्थाने मुंबईचं हे हृदय आहे हे वरळी म्हणजे, आणि म्हणूनच आपण इथे हा कार्यक्रम आयोजित करत असतो. जर सुनील मोहितेजी, प्रमोद मोहितेजी, तुम्ही पण या. आणि या जल्लोषात आपण ऑफिशियली आजच्या या भीमोत्सव जयंतीचा जल्लोष या ठिकाणी सुरू करत आहोत.
दीप प्रज्वलनानं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. धम्मचारी उजूकिरण हे खास इंग्लंडवरून या कार्यक्रमाला इथे आलेले आहेत. आपण तिथेच उभं राहून सर्वांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात आपण थोडं उभं राहायचं. बोधीसेनजी, यू प्लीज स्टँड अप अँड प्लीज गिव्ह हिम अ बिग हँड. ही हॅज कम स्पेशली फ्रॉम England to attend this mega event. Great sir, you have got a standing ovation which is a very rare occasion. आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. ही धमाकेदार परफॉर्मन्स या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करते, आपण आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. फक्त काही खुर्च्या मला रिकाम्या दिसत आहेत, त्याही बहुतेक भरतील आणि मग तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही. त्यामुळे आता लगेचच सगळ्यांनी बसून घ्या ही विनंती. अनुजा कामत या पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या आवाजानं सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहेत. इंटरनेट सेन्सेशन अनुजा कामत यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करते. कि सुनो सुनो ए दुनिया वालों, क्या भारत की पहचान है. आजचा जयंतीचा जल्लोष सुरू झालाय असं मला तरी वाटत नाही. तुमच्याकडे बघून ज्या महामानवानं आम्हाला माणसात आणलं त्याचा जयघोष या जल्लोषाच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि अजूनही ह्या ज्या रिकाम्या चेअर आहेत, ही जी लोक अजूनही घरामध्ये सिरियली बघण्यामध्ये गुंग आहेत, त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज जाऊ द्या. सगळे जिवंत जी माणसं इथे बसलेली आहेत त्या सगळ्यांनी हात वर करून एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनातल्या मनात म्हणताय काय विजय असो, किमान आज तरी लाजू नका. कधी कधी लाजतो, कळलं बिळलं तर जय भीम आहे म्हणून. आज मनापासून होऊन जाऊ द्या सगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोडा मॉनिटर द्या. म्हणून एक कवी असं म्हणतात, दिधलेस तू मला रे वरदान जीवनाचे. बा भीमा, दिधलेस तू मला रे वरदान जीवनाचे. अरे सोनेच तू घडविले या वंचित जीवनाचे. सिंहा समान जगणे तू शिकविलेस आम्हा. बा भीमा, सिंहा समान जगणे तू शिकविलेस आम्हा. या कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनांचे. कंठात ओतले तू सामर्थ्य गर्जनांचे. अनुजाजी त्यांच्या गाण्यानं खरं तर ही जयंती इथे साजरी करणार आहेत. पण बाबासाहेब म्हणजे काय, काही काही लोक आंबेडकर असा एकेरी उल्लेख कधी कधी बाबासाहेबांचा करतात, जसं काही त्यांनीच संविधान लिहिलंय. पण संविधानकर्त्याचा आदर सन्मान कसा व्हायला हवा. एक कवी म्हणतात सुंदर अनुजाजी, की हजारो वर्ष बंदिस्त असलेल्या मनगटात ज्यांच्या जन्मानं हत्तीचं बळ आलं. कोण आहेत बाबासाहेब. की हजारो वर्ष बंदिस्त असलेल्या मनगटात ज्यांच्या जन्मानं हत्तीचं बळ आलं. ज्यांच्या जळत्या जीवन ज्योतीनं पिढ्यानपिढ्यांचा अंधकार नष्ट होऊन सूर्य तेज लाभलं. ज्यांच्या रक्तहीन धम्मक्रांतीने या भूतलावर तथागतांचं धम्मचक्र पुन्हा एकदा नव्यानं निनादू लागलं. आज आम्ही घेतो तो श्वास, खातो तो घास, आणि आमच्या धमण्यांमध्ये वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर जर कुणाचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. ज्ञान पिपासु
जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू राष्ट्र कोहिनूर भीमरायाना सहर्ष देऊ मानवंदना राष्ट्र कोहिनूर भीमरायाना सहर्ष देऊ मानवंदना पायिक आम्ही सदैव त्यांच्या पायिक आम्ही सदैव त्यांच्या ध्येयपथी वावरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू संघटित भाषिकुनी सारे प्रगती स्तव संघर्ष करारे संघटित भाषिकुनी सारे प्रगती स्तव संघर्ष करारे प्रेरक त्यांच्या उपदेशांचा प्रेरक त्यांच्या उपदेशांचा वसांतरी धरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू ज्ञानपिपासु युगंधराच्या ज्ञानपिपासु युगंधराच्या आठवणींना स्मरू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू साजरी भीम जयंती करू. थँक्यू सो मच. वा खूप छान. आपण जल्लोषात भीम जयंती साजरी करतोय आणि जसं मी सांगितलं होतं की हा मीटर हा जो आलेख आहे तो वाढत जातोय. यानंतर इंडियन आयडॉल फेम गायक मुकेश पांचोली हे आपल्या समोर परफॉर्मन्स देणार आहेत. मी त्यांना विनंती करते आपण स्टेजवर यावं. इंडियन आयडॉल मधून ते घराघरात पोहोचलेले आहेत. संपूर्ण देशभरात त्यांचं नाव झालेलं आहे असे हे सुप्रसिद्ध गायक मुकेश पांचोली आता इथं गाणं सादर करणार आहेत. कबीरा कबीरा असं हे गाणं आहे. कबीरा कबीरा कहे असं गाण्याचे बोल आहेत. त्यांना मी विनंती करते मुकेश पांचोली सरांना आपण स्टेजवर यावं. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा